मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आपण कामाची सुरुवात किती वाजता केली माहिती आहे? बरोबर 7:30 वाजता. आणि जस्ट आज लवकर थोडं लॉगिंग केलं आहे, कारण आजपासून मी ठरवलं थोडंसं अर्ली मॉर्निंग काम चालू करायचं, ट्रॅफिकच्या आधी यायचं आणि ट्रॅफिकच्या आधीच लवकर आपलं काम आटपायचं असं ठरवलं आहे. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टीला पण उशीर होतो. दिवसभर मग जेवण वगैरे सगळं डिले होऊन जातं. त्यामुळे आता लवकर निघायचा विचार केला आहे रोज. आणि आता जेव्हा प्रायव्हेट ट्रिप असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जर ऑनलाईन काम करायचं आहे आपल्याला तर लवकरच निघायला असं विचार केला आहे. सो आता बघू किती सक्सेस होतं आहे. आणि आज मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आपल्या ओला उबर कॅब बिझनेसमध्ये काम करायची पद्धत काय, त्याने तुमची कशी अर्निंग चांगली होऊ शकते, ही गोष्ट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो प्लीज बघत राहा पूर्ण व्हिडिओ. आणि काय काय फॉलो करायचं, काय नाही फॉलो करायचं, हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बऱ्यापैकी. तर खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. जे कोणी ओला उबर कॅब बिझनेसमध्ये आहेत ते अख्ख्या भारतामध्ये जे कोणी ओला उबर चालवत आहे त्या लोकांना या गोष्टी सांगायचं. आता मी महाराष्ट्रातलं, मुंबईतला तर मी सांगू शकतो, बाकी बाहेरचं एवढी आयडिया नाही मला. पण तुम्ही पण ॲज इट इज फॉलो केलं तर बहुतेक फरक पडू शकतो असं मला वाटतं. सो चला कामाला सुरुवात करूया. पहिली ट्रिप घेऊया, ड्रॉप करूया आणि मग भेटूया. चला. सो मित्रांनो, कुठे आलोय, किती वाजलेत, काय कामाचं काय चाललंय. मी आता वाजलेत बरोबर, ट्रिप पडतायत 2:05 झालेत मित्रांनो. आज कामाला सुरुवात केली होती आपण 7:30 वाजता आणि आपला एक टार्गेट कंप्लीट पण झालंय 2 वाजेपर्यंत. विचार करा काय स्पीडमध्ये काम केलं असेल. कंटिन्यू ट्रिप होत्या, कंटिन्यू टार्गेट आपला पूर्ण झालंय आज 2 वाजताच. आणि आता मी आलोय फायनली एअरपोर्टला. जस्ट ड्रॉप केलं कस्टमरला आणि थांबलोय, वाट बघतोय ट्रिपची. ट्रिप काय आत्ताच जस्ट ड्रॉप केलं आणि ह्याच्या आधी पण टर्मिनल 1ला येऊन गेलो, थोडा वेळ आधी जस्ट ड्रॉप करून गेलो, घेऊन गेलो. पहिलं सांगतो, पहिली ट्रिप पडली मला इकडनं, काय झालं ह्याला. सो पहिली ट्रिप पडली मला आपल्या अंबरनाथवरनं नेरूळला ड्रॉप करताच लगेच लागली टर्मिनल 1ची बुकिंग. टर्मिनल 2 लागली, पण त्यांना टर्मिनल 1ला जायचं होतं. पण फायनली त्याला टर्मिनल 2लाच जायचं होतं. पण ड्रॉप केल्याच्या नंतर तो बोलला पेमेंट वगैरे झालं. म्हटलं मी नाही सोडू शकत, तुम्ही दुसरी बुक करा, इथे अलाउड नाही आहे पिकअपला. सो त्यांना तिथे ड्रॉप करून लगेच आतमध्ये आलो टर्मिनल 1ला. तिकडनं लगेच बेलापूरची बुकिंग लागली. बेलापूरला ड्रॉप केलं, फ्रेश झालं, थोडं वॉशरूमला झालं. 2 मिनिटातच ड्रॉप करून 5 मिनिटात झालेच होते. आणि वॉशरूमला जाऊन आलो, तेवढ्यात लगेच ट्रिप लागली आपल्याला पवईची. ड्रॉप केलं पवईला ड्रॉप करायच्या आधीच आपल्याला टर्मिनल 1ची बुकिंग आली. अशी कंटिन्यू धपाधप बुकिंग पडत होते. त्यामुळे आता आपलं टार्गेट तर पूर्ण झालंय मित्रांनो. आता जायचं घरी, लवकर घरी जायचं आज. सो असा विचार आहे आणि बघूया आता. मस्त काम झालं आजचं, मस्तच झालं मित्रांनो. आलोय बघा कुठे आपण, ललित हॉटेलमध्ये आलोय. ललित मध्ये बघा दिसतंय इथं राईट साईडला द ललितची बिल्डिंग आहे. जस्ट क्लायंटला ड्रॉप केलं टर्मिनल 1वरनं इकडे. मला CNG भरायचा होता, 2च कांड्या होत्या, त्यामुळे लाईन होत्या. त्यामुळे म्हटलं CNG भरू, काय ट्रिप तर पडत नव्हती पटकन, त्यामुळे पण माझं चुकलं असं मला वाटलं. कारण तिकडनं लगेच मी ट्रिप उचलली, त्यानंतर धडाधड फ्लाईट यायला चालू झाले. सो आता चला जाऊया बाहेर आणि CNGच्या लाईनीत उभं राहूया. भूक लागली, जेवून घेऊया पहिले. चला. सो फायनली आपण आलोय CNGच्या लाईनीत. आणि फायनली मित्रांनो, फायनली आलोय. वाजलेत बरोबर 3:10 कमी. आणि पाऊस बघा किती चालू आहे, भयानक खतरनाक पाऊस. मगाशी ऊन पडलं होतं, तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती. एक मिनिट बघा, काय खतरनाक पाऊस आहे. खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक पाऊस चालू आहे बाहेर. आणि आता ब्रिज खाली उभं आहे म्हणून मला, पण बाहेर मस्त मजबूत पाऊस चालू आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपले आजची अर्निंग मस्त झाली. आणि आता उद्यापासून मी रोज लवकर निघणार आहे असं आहे. पण उद्या आपली बहुतेक प्रायव्हेट ट्रिप असणार आहे, त्याच्यामुळे लवकर निघता येणार नाही. 12 वाजताचं पिकअप आहे आपलं उद्या. सो उद्याचं नाही होणार, पण इथनं पुढे आपण रोज आता लवकर निघणार आहे मित्रांनो. 2:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत माझं टार्गेट संपलं होतं. मी ऍक्च्युली चुकून माझं बोट लागलं तर ट्रिपला, नाही तर ती ट्रिप पण घेणार नव्हतो मी. पण म्हटलं आपल्याला डायरेक्ट आता घराकडेची ट्रिप घेऊन निघायचं होतं.
पण जाऊ दे, जे होतं चांगलंच होतं. पैसेच भेटले आपल्याला. जेवायचं मुहूर्त होता वाटतं आपलं. आता जेवण आणलं, जेवण आपण टिफिन घेऊन आलो होतो, जेवण करतो आणि मग निवांत बोलतो तुमच्याशी. चला. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे नेक्स्ट डे. काल आपण मस्त टायमात गेलो आणि टायमात आलो. एअरपोर्टला जेव्हा मी पोहोचलो, सीएनजी जेवण केलं, सीएनजी करून जी झोप आली मला, 1 ते 1.5 तास 2 तास झोपलो. 4:30 वाजता झोपलो, 6 वाजता उठलो आय थिंक मी. सो मस्त झोप पण झाली आणि मस्त ट्रिप पण पडली. जसं उठलो फ्रेश झालो, पाणी भरून वगैरे घेतलं, तर तसंच लगेचच आपल्याला ट्रिप लागली ऐरोली. ऐरोलीवरनं लगेच ड्रॉप करून 5 मिनिटं वेलकम स्वीट्सच्या इथे येऊन थांबलो. 5च मिनिटात आपल्याला ट्रिप लागली लगेच इकडची, अंबरनाथची. आणि मस्त रेट दिला दोन्ही पण. जेवढं 2.5 तास मला एअरपोर्टवरनं ऐरोलीला यायला लागले, त्याच्यापेक्षा जास्त कमी वेळात मी 2 तास लागले आय थिंक. 2 तास लागले. आणि त्याच्यापेक्षा जास्त टाइम मला, त्यापेक्षा जास्त कमी वेळ मला ह्याला लागला, ऐरोलीवरनं अंबरनाथला यायला लागला. सो त्याच्यामध्ये फेअर पण जास्त भेटला मला, असं झालं. आणि हे असं आहे जो मी आपला टॉपिक होता या व्हिडिओचा फायनली, की ओला उबरमध्ये काम कसं केल्याने चांगली अर्निंग होते. तर मित्रांनो मला तेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी थोडं गाडीचं, आजचं आपलं आहे प्रायव्हेट ट्रिप. सो जाऊया. आणि पहिलं तर सीएनजी भरूया. काल मी सीएनजी भरल्यावर 3 कांडी उतरली आहे, पण फुल सीएनजी करून ठेवणार आहे मी. आता फुल सीएनजी करणार आणि गाडी वॉश करणार. आज टाइम आहे ना, तर गाडी बाहेरनं आहे ना, खालनं खूप चिक्कल झालंय गाडी. जवळजवळ खूप चिक्कल झालाय गाडीचं. त्यामुळे सर्व्हिसिंग मी तसं पण महिन्यातनं 3-4 वेळा बाहेरनं धुतोच गाडी. जरी पण रोज गाडी धुणारा येत असेल तरी पण मी वॉशिंग सेंटरमध्ये महिन्यातनं 2-3 वेळा गाडी धुवूनच घेतो. सो चला पहिलं तर सीएनजी भरूया आणि वॉशिंग सेंटरला जाऊन गाडी धुऊया, मग फुर्सतमध्ये बोलूया. चला. सो गाईज, आलोय आता आपण शनी मंदिरात. शनी मंदिर, हनुमान मंदिर एकच आहे आपल्या इथे. सो तिथे आलो, दर्शन केलं, गाडी वगैरे वॉश केली, सीएनजी पण फ्युल अप झालंय आपला. आणि आता चाललोय क्लायंटच्या लोकेशनवरती. त्यांचा फोन आला होता, 12:15 वाजता बोलवलंय. 12:51 वाजलेत झालेत, आता 11:51 झाले तिथे. आणि आपण इथनं 10 मिनिटाच्या अंतरावर आहे त्यांचं लोकेशन अंबरनाथमध्ये. तर जाऊया त्यांच्या लोकेशनवरती. आज आहे आपली प्रायव्हेट ट्रिप, एअरपोर्टची. ड्रॉप आहे फक्त. सो जाऊया, त्यांना पिकअप ड्रॉप करूया आणि एअरपोर्टला भेटूया. चला. सो मित्रांनो फायनली आलोय आपण आता T2ला. जस्ट क्लायंटला ड्रॉप करून आलोय आता खाली. आता चाललोय पार्किंग मध्ये, थोडं फ्रेश होऊया आणि लॉगिंग करूया लगेच. आपल्याला वाया नाही घालवायचा. आजचा दिवस थोडा उशिरा चालू झालाय. 12:30 वाजता निघालेलो मी तिकडनं आणि 3 वाजलेत ऑलमोस्ट पोचता मला. सो असा काही वेळ गेला आज. आता चला, आज आहे आपल्या व्हिडिओमध्ये 3रा दिवस. मित्रांनो मी 3 दिवस हा व्हिडिओ खेचला, कारण ह्याच्यासाठी मी ज्या प्रकारे काम करतोय, कुठे कुठे जातोय आणि किती वाजेपर्यंत पोहोचतोय, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. आणि मित्रांनो अशा प्रकारे काम करावं लागतं. अशा प्रकारे तुम्हाला डेडिकेशननी आणि कंटिन्यू तुम्हाला काम केलं आणि कुठल्या टाइमात कुठे ट्रिप पडते ह्याचं नॉलेज असेल तरच तुम्ही आता या लाईनीमध्ये कमवू शकता. अदरवाईज कुठलीही ट्रिप उठसूट घेतली तर ती तुम्हाला अर्निंग होणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. अदरवाईज तुम्ही दुसरी कुठली तरी लाईन पकडा किंवा कुठलं तरी हे करा, कारण त्या गोष्टीचं कामातलं कुठलंही काम असू दे त्याची एक सिस्टम असते. असं नाही की हेच काम, कुठल्याही कामाचं सिस्टम असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बिझनेस करतोय मित्रांनो, नोकरी नाही. सो त्या गोष्टीला बिझनेस सारखंच घ्या. नोकरीसारखं जर टाइमनुसार आणि याच्यानुसार करायचं, ते दिवस आता ओला उबरमध्ये संपलेत मित्रांनो. ओला उबरमध्ये जर काम करताय आणि तुम्ही टायमाकडे बघताय तर तुम्ही पैसे नाही कमवू शकत या लाईनमध्ये. कुठल्याच लाईनमध्ये, कुठल्याच बिझनेसमध्ये जर तुम्ही टायमाकडे बघून जर तुम्ही हे करतायत तर तुम्ही पैसे नाही कमवू शकत. कारण वेळ ही आपण नोकरी करणाऱ्या माणसाची विकत घेतलेली असते कंपनीने. ठीक आहे. सो आपण ओनर आहोत, आपण ह्या तुमच्या कंपनीचं, तुमच्या धंद्याचे ओनर आहात. तुम्ही जितकं त्याच्यामध्ये एफर्ट टाकाल त्यातनं तेवढं तुमच्यातनं आउटपुट येणार. कुठल्याही कामाचं असतं. पण आपला जर बिझनेस आहे आपला म्हटलं तर पूर्ण झोपून टाकावं लागतं त्याच्यामध्ये, त्याशिवाय अर्निंग होत नाही.
सो असं मला वाटतं आणि त्याशिवाय तो बिझनेस सक्सेस पण होत नाही असं मला वाटतं. आणि माझा पास्ट एक्सपिरियन्स पण तेच म्हणतो. जर तुमचं त्या धंद्याकडनं लक्ष उडलं किंवा या सगळ्या गोष्टी घडल्या तर मग संपला विषय. सो ट्रिप पडतायत असं सगळं आहे. आणि मित्रांनो, मी जे काम करतो हे मी तुम्हाला दाखवतोय, कुठल्या कुठल्या टायमाला मी निघतोय, कुठे कुठे जातोय, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय. सो पण ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय व्हिडिओमध्ये. सो प्लीज बघा कसं किती वेळ द्यावा लागतो. वेळेचं काही टाइम टेबल नसतं, कामाचं काही टाइम टेबल नसतं. सो असं काही गोष्टी असतात, त्या सगळ्या हे करावे लागतात, कॉम्प्रोमाइज करावे लागतात सगळं. सो हेच मला सांगायचं होतं. आणि माझ्या व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला कळेल की त्यातनं कसं कसं काम करतायत, किती वेळ काम करतोय, कुठे कुठे जातोय आणि काय काय इन्फॉर्मेटिव्ह आहे, या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती भेटत राहील. सो आणि मित्रांनो, जर तुम्हाला इन डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे की ओला उबरमध्ये अजून कशा प्रकारे काम करून चांगली अर्निंग करता येईल, तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी तोही व्हिडिओ बनवीन आणि इन डिटेलमध्ये काय काय केल्यावरती चांगली अर्निंग ओला उबर कॅब बिझनेसमध्ये होते हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. सो थँक्यू.